नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण बघणार आहोत माझे गाव निबंध. निबंध माझे गाव. आपल्या देशाला गावाचा देश म्हटले जाते. यामागील कारण असे आहे की भारतातील लोकसंख्येचा 2/3 भाग गावात राहतो. गाव भारताचा पाठीचा कणा आहे आणि गावातील 90% लोक शेती व पशुपालनावर अवलंबून आहेत. म्हणून भारतातील गाव देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाते. गावातील लोक शहरातील लोकांच्या तुलनेत साधारण आणि चिंतामुक्त जीवन व्यतीत करतात. कोणीतरी म्हटले आहे की भारताला जर ओळखायचे असेल तर गावामध्ये जाऊन पहा. गावांमध्ये अजूनही आपली संस्कृती जिवंत आहे. माझ्या गावाचे नाव लोणी आहे. हे गाव जळगाव जिल्ह्यापासून 40 किलोमीटर दूर आहे. माझ्या या गावात सर्व जाती धर्माचे लोक सोबत राहतात. माझ्या गावात जवळपास 300 घरे आहेत आणि तेथील लोक मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करतात. माझ्या या गावात कोणताही कार्यक्रम असो सर्व लोक सोबत येऊन साजरा करतात. गावातील लोकांमध्ये मोठी एकजुटता आहे. म्हणून सर्वजण एकमेकांसोबत मिळून मिसळून गुण्यागोविंदाने राहतात. माझ्या गावात शिक्षणाचा मोठा विकास झाला आहे. येथे शासनाद्वारे 10वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. शिक्षणासाठी गावात आजूबाजूच्या गावातील मुलेही येतात. शासनाने आमच्या गावच्या चारही बाजूच्या मुख्य रस्त्यांवर पक्के काम केले आहे. ज्यामुळे बाहेरील लोकांना गावात येण्यात अडचण होत नाही. आमच्या गावात एक आयुर्वेदिक रुग्णालय उघडण्यात आले आहे. ज्यात गावातील लोक इलाज करण्यासाठी येतात. माझ्या गावात एक ग्रामपंचायत आहे. या पंचायतीत गावातील भांडणे सोडवली जातात. आमच्या गावात एक लहान पोस्ट ऑफिस देखील आहे. येथे बँकेतील पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. माझ्या गावातील जास्त लोकसंख्या शेतीवर निर्भर असल्याने गावात खूप सारे शेत आहेत. येथे मक्की, गहू, भुईमूग, बाजरी इत्यादी पिके लावली जातात. सिंचनासाठी गावातील शेतात ट्यूबवेल लावले आहे. परंतु जास्त करून शेत पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणून जर पाऊस आला तर शेत चांगले होते. नाहीतर बऱ्याचदा शेतातील पिकं खराब होऊन जाते. म्हणून आमच्या गावातील जास्त करून लोक गरीब आहेत. शासनाच्या प्रयत्नामुळे आमच्या गावात मोबाईल टॉवर, वीज व आधुनिकीकरणाच्या साधने उपलब्ध होत आहेत. माझे गावात हिरवळ आणि सुंदरता भरलेली आहे. आमचे गाव एक आदर्श गाव आहे. तुम्हाला जर हा निबंध आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर तुम्हाला कोणता निबंध पाहिजे तर तो कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. तेव्हापर्यंत नमस्कार.